फेल पण IPCC मी देत होतो. मी 5 वेळा फेल झालो सलग. त्याच्यामुळे त्याच्यानंतर असं झालं की हे नुसतंच परीक्षा देत राहण्यातही काही पॉईंट नाही. म्हणून मग मी विचार केला की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर मग असं झालं की अभिनय करायची इच्छा आहे. असंही फेलच होतोय. तर जे आवडतंय ते करण्यात तरी का तिकडे फेल होऊया. मी खूपच वेगळ्या मनस्थितीत होतो तेव्हा, कारण खूप फेल्युअर होतं सगळ्याच याच्यामध्ये. त्यामुळे ऑलरेडी डिप्रेस्ड झोनमध्ये होतो. नवीन मी जेव्हा पहिल्यांदा काम केलं तेव्हा, किंवा कॅमेऱ्यासमोर जेव्हा मुंबईतून पहिल्यांदा काम केलं तेव्हा तर मी दबून गेलो होतो. मला करताच आलं नाही काही. तर स्वामिनीमधल्या सहकलाकारांच्या विषयी तुम्ही काय सांगा? नमस्कार. राष्ट्रसेवकच्या या भागामध्ये मी अर्पिता जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंत आपण हिंदू धर्म समजून घ्या आणि आयुर्वेद या विषयाची व्याख्यानं ऐकली. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी एका वेगळ्याच क्षेत्रामध्ये काम करते आहे. नाशिकच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून मुंबईमध्ये येऊन घराघरामध्ये स्वामिनी या मालिके थ्रू पोहोचणारे सदाशिवराव भाऊ यांची भूमिका करणारे अभिषेक रहाळकर. आपल्या गप्पा आपण चालू करूया जास्ती वेळ न दवडता. अभिषेक, राष्ट्रसेवक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारेन की एक क्षेत्र सोडून तुम्ही CA करत होतात, ते एक क्षेत्र सोडून तुम्ही वेगळ्याच एका क्षेत्रामध्ये प्रवेश घेतलात. तर एक क्षेत्र सोडणं आणि दुसरं क्षेत्र एक्सप्लोअर करणं या चॅलेंजला फेस कसं करायचं? खरं तर मी CA करत होतो, पण हे ऍक्टिंग असेल किंवा नाटक, एकंदरीत परफॉर्मिंग आर्ट्स, स्टेजवरती जाऊन वक्तृत्व असेल, पाठांतर स्पर्धा वगैरे मी अगदी बालवाडीपासून करत होतो. त्यामुळे ते हौशी लेवलवर होतं. मला आवडायचं कायमच, पण हौशी लेवलवर होतं. आणि CA करत असताना असं झालं की मला खरं तर आवडत नव्हतं ते. पण आपली मेंटॅलिटी अशी असते की कुठे स्टेबिलिटी आहे किंवा कुठे पैसा मिळेल, कुठे एक लाईफ गेला अशा याच्यामध्ये मध्ये इकडे हे करत असं तर काहीतरी निर्णय घेत ते चालू होतं. आणि तोपर्यंत मला असं झालं की मला हे कळतंय की मला करायचं नाहीये, पण मग करायचंय काय, तो एक प्रश्न होताच. आणि मी फेल पण IPCC मी देत होतो. मी 5 वेळा फेल झालो सलग. त्याच्यामुळे त्याच्यानंतर असं झालं की हे नुसतंच परीक्षा देत राहण्यातही काही पॉईंट नाहीये. म्हणून मग मी विचार केला की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर मग असं झालं की अभिनय करायची इच्छा आहे. पण तुम्ही म्हणालात तसं मिडल क्लास घरातलं आणि आपली एक मेंटॅलिटी अशी असते की अरे या क्षेत्रातलं काही माहितीच नाहीये किंवा कोणी ओळखीचं नाहीये, काय नुसतं बरं केलं तर मग त्यात काही होईल नाही होणार, दिसणं आपलं असं आहे, आपल्याकडे पैसा नाहीये घरचा. त्यामुळे मग असा विचार केला की करूयात नको करूयात, मला खरंच येतं की नाही, किंवा नुसती माझी इच्छा आहे ही गोष्ट इनफ नाहीये, मला खरंच जमणार आहे का, हे महत्वाचं आहे. तर मी म्हणलं की ठीक आहे, जर इतकं वाटतंय मनापासून तर असंही फेलच होतोय, तर जे आवडतंय ते करण्यात तरी का तिकडे फेल होऊया. म्हणून मग मी निर्णय घेतला की ठीक आहे, आता मला प्रोफेशन म्हणूनच या क्षेत्रात यायचंय. आणि मग थिएटर वगैरे करायला लागलो. आणि तिकडे गेल्यावर असं लक्षात आलं की हे करता येईल, मला हे जमतंय. ऑब्व्हियसली इम्प्रूव्ह तर मी अजूनही होतोच आहे किंवा ते चालतंच आयुष्यभर शिकणं, पण करता येईल हे तेव्हा जाणवलं. आणि मग पूर्णपणे मी घरी तोपर्यंत सांगितलंच नव्हतं की मी नाटक करतोय किंवा मी आता CA करत नाहीये वगैरे. त्यामुळे माझं हे डिसिजन माझा फायनल झाल्यावरती मग त्यांना सांगितलं की मी आता हे करतो. बिफोर एनिथिंग स्टार्ट्स, इट स्टार्ट्स विथ मेंटॅलिटी, दी सायकोलॉजी दॅट वी हॅव इन आवर माइंड. मग जेव्हा आपल्याला एक नवीन व्हेंचर चालू करायचंय, ते पण अशा एका क्षेत्रामध्ये जे रिलेटिव्हली अनस्टेबल आहे, तर त्याच्यात प्रवेश करतानाचे चॅलेंजेस काय होते? मी खरं तर तसा नव्हता विचार केला की अनस्टेबल. आणि आता गंमत बघा कशी की कोरोनाने आपल्याला दाखवलं की सगळंच अनस्टेबल आहे, भरोसा कशाचाच नाही. आता चांगले चांगले इंजिनियर्स असतील, सगळ्यांचे जॉब्स गेले आणि जाऊही शकतात. कधी पण मंदी येऊ शकते, कधी कुठल्या खूप चांगल्या कंपनीमध्ये स्टेबल जॉब असणाऱ्या माणसाचाही जॉब जाऊ शकतो. तर तो मुद्दा माझ्यासाठी नव्हता की स्टेबल आहे अनस्टेबल आहे. मला माझ्यासाठी हा क्रायटेरिया होता की एखादी गोष्ट जर मी आयुष्यभर करणार आहे, फॉर एक्झाम्पल जर मी CA करत असतो किंवा M.Com करत होतो, मग कुठे जॉबला लागलो असतो, तर मी हे आयुष्यभर करू शकणार आहे का? एक वर्ष करीन, 2 वर्ष करीन, सुरुवातीला पैसा मिळेल तर चांगलं वाटेल, पण आयुष्यभर तीच गोष्ट मी करू शकणार आहे का? तर ह्या बाबतीत मला असं वाटलं की मी हे आयुष्यभर करू शकतो. अनस्टेबल, पैसा येईल जाईल त्या तर नंतरच्या गोष्टी आहेत. सो माझ्यासाठी तो क्रायटेरिया होता.
आणि पुन्हा मग अशी म्हटलं तसं की घरी सांगितलंच नव्हतं मी आधी स्वतः मला शुअर व्हायचं होतं की मला खरंच हे मनापासून करण्याची इच्छा आहे का. त्यामुळे ते बरं तेव्हा तुम्ही सायकोलॉजिकली म्हटलात तसं मी खूपच वेगळ्या मनस्थितीत होतो तेव्हा, कारण खूप फेल्युअर होतं सगळ्या त्याच्यामध्ये. त्यामुळे ऑलरेडी डिप्रेस्ड झोनमध्ये होतो मी. त्यामुळे त्याच्यापेक्षा वाईट तर काही होऊ शकत नव्हतं. आणि इकडे जेव्हा मी नाटक करायला लागलो, जेव्हा हे करायला लागलो तेव्हा एक एक्सप्रेस करण्याची संधी मिळते. बरं स्टेजची गंमत अशी असते की मी थोडा असा शाय आहे किंवा पटकन मला लोकांमध्ये बोलता येत नाही. पण स्टेजवर असताना किंवा तुम्ही जेव्हा काही करत आहात, सादर करत आहात लोकांसमोर, तेव्हा त्याची गंमत एक अशी असते की मुळात लोकांचं अटेन्शन असतंच तुमच्याकडे. म्हणजे अटेन्शन मिळवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. मुळातच तुमच्याकडे अटेन्शन आणि आता इथून तुम्ही कम्युनिकेट करा. तर ती गोष्ट मला खूप इंट्रिगिंग वाटते ह्या कामामधली. त्यामुळे मी असा विचार केला की ठीक आहे, मग हे आपण करायला पाहिजे. तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला की तुम्ही त्या फेज मध्ये असताना डिप्रेशनच्या फेज मध्ये साधारण होतात, कारण अनसक्सेसफुल इयर्स होते तुमचे. तर जेव्हा आपण नवीन क्षेत्रात जातो, अनसर्टनिटीचा जरी तुम्ही विचार नाही केला तरी आता जेव्हा जे हे क्षेत्र आहे अभिनयाचं, ते पण तसंही टेन्शन देणारं आहेच. पण अभिनयाचं असं आहे की तुम्ही टेन्शन आहे, तणाव आहे, तो तुम्ही फक्त चेहऱ्यावरती दाखवायचं नाही असं नाहीये, तुम्हाला फ्रेश पण दिसायचं, म्हणजे पूर्ण दुसऱ्या बाजूला जायचंय. तर मग हे कसं साध्य करणार? कधी कधी असं होतं की मूड काहीतरी वेगळा असतो, सीन काहीतरी वेगळा आहे, तेव्हा असं होतं. आणि आहेच अनसर्टिनिटी, टेन्शनही असतं की नवीन मी जेव्हा पहिल्यांदा काम केलं तेव्हा, किंवा कॅमेऱ्यासमोर जेव्हा मुंबईतून पहिल्यांदा काम केलं तेव्हा तर मी दबून गेलो होतो. मला करताच आलं नाही काही, की इतकं ह्या स्केलचं असं काही बघितलंच नव्हतं. इतके कॅमेरा, इतके लोक आणि इतक्या पटापट सिरियलच्या याचा खूप स्पीड आणि असं याने असतं. नाटकात खूप तालीम करण्याची असं याची सवय असते. तर ते खूप अवघड गेलं सुरुवातीला. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की हे बाहेरचे फॅक्टर्स खूप असतात जे डील करावे लागतात. जसं बाहेर असताना पण काम शोधणं, आता एक काम आहे तुमच्याकडे, एक काम चालू आहे, पण एक समजा ही सिरियल आहे, आता ही सिरियल कधी ना कधी संपणार आहे. तरी संपल्यावर परत नव्याने काम शोधण्याचा तो स्ट्रगल म्हणा किंवा जे काय असेल तो धडपडती आहेच. आणि ओळख कुठे नसताना विशेष. हा, ते असतंच म्हणजे कायम, की एक काम संपलं की परत दुसरं काम शोधा. ते तुम्ही कितीही चांगलं केलं तरी ते संपणार आहे कधी ना कधी. त्यामुळे परत त्याच्यानंतर अजून एक काम शोधा. ते ह्या गोष्टी आहेतच. पण काम अभिनय करत असताना किंवा काम करत असताना या सगळ्या बाहेरच्या गोष्टी बाहेर ठेवणं ते मुळात कामच आहे ऍक्टरचं. आणि काही कॅरेक्टर करत असताना आपोआपच होतं ते, कारण मी अभिषेक म्हणून मी तसा नाही राहू शकत कायम ऑब्व्हियसली, किंवा मला असंही खूप फॅशनचा सेन्स आहे किंवा असं काही नाहीये. त्यामुळे मी बाहेर अभिषेक म्हणून असा नसतो कधी विशेष. पण एखादं कॅरेक्टर करत असताना किंवा एखादा सीन करत असताना ते आपोआप त्या मूडमध्ये किंवा त्या कॅरेक्टरची जी काही मनस्थिती आहे त्याच्यात असणंच अपेक्षित असतं. किंवा त्या सगळ्या एकंदरीत वातावरणाचा आजूबाजूचा समोरचा ऍक्टर असतो त्याची खूप मदत होते त्या गोष्टीमध्ये. आणि काही वेळेला एस्केपिझम पण असतं, की तुम्हाला जे वाटतंय किंवा तुमचा जो मूड आहे त्यातनं कुठेतरी बाहेर पडून ते विसरून दुसरंच काहीतरी करणं. कारण दुसऱ्या माणसाचं तुम्ही आयुष्य एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करताय, तर स्वतःचं आयुष्य कुठेतरी विसरून ते एक्सप्लोर करण्याच्या याच्यामुळे तुमचं पण मूड किंवा तुमचं जे काही टेन्शन असते ते विसरायला होतं. म्हणजे लुझिंग युअर सेल्फ इज दी वे टू गेट इन टू दी कॅरेक्टर, असं म्हणता येईल का? सिरियलच्या बाबतीत तर माझं असं कधीच झालेलं नाहीये की पूर्णपणे स्वतःला विसरणं वगैरे, किंवा मला माहित नाही ते योग्य आहे पण की नाही. कारण कुठे ना कुठे माहिती असतं की मी काही कितीही असलं तरी मी काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर करतो, हा मी नाहीये, हे कुठे ना कुठे माहीत असतं. पण कधी कधी असं होतं एखादा क्षण की म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी भावना आहे त्या कॅरेक्टरची, राग असेल किंवा प्रेम असेल, लोभ, कुठली भावना असेल, तर ती जेन्युअनली जेव्हा वाटते स्वतःला तेव्हा एखाद्या क्षणाला असं होतं की मलाच हे वाटतंय किंवा हे जे बोलतोय मीच बोलतोय. असं रेअरली कधीतरी होतं माझ्या बाबतीत तरी. पण कायम असं होत नाही की हा चला आता सीन करतोय तर मी अभिषेक नाहीच आहे, मी आता हाच आहे वगैरे, असं माझं तरी होत नाही. बोलण्यात ना आला आपल्या, पण मला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहात. तर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही घरी सांगितलंच नाही आधी की मी ऍक्टिंग करणार आहे, तर तीच मानसिकता सगळ्याच मध्यमवर्गीय कुटुंबांची असते की अरे नको, अरे मग स्टेडी इन्कम नाहीये, मग कसं, मग शिफ्ट, मग तुझं फॅमिली लाईफ कसं असेल किंवा सगळंच. तर मग ती मानसिकता आहे. त्या मानसिकतेतली जी भीती आहे की मग कसं होणार आपल्या मुलाचं, 9 to 7 जॉब नाही, 9 to 5 जॉब नाही,
ती भीती जावी आणि हे क्षेत्र नव्याने कळावं लोकांना, याच्यासाठी तुम्ही काय मी सांगा? माझ्या बाबतीतच सांगू शकतो ऍक्च्युली की म्हणजे हे होतंच की मी घरी, मला माहिती होतं की घरनं विरोध होणार आहे, त्यासाठीच मी घरी सांगितलं नव्हतं. आणि की मला पण आधी शुअर व्हायचं होतं की मला हे खरंच करायचं आहे का आणि मला खरंच करता येणार आहे का. आणि मुळात तेव्हा मला राग यायचा त्यांचा की, आणि मी लहानपणापासून असं की मला जे वाटतं तेच केलंय मी. अजूनही मी तसंच करतो की मला जर रात्री 2 वाजता फिरायला जायचं तर मला जायचंय. पण त्यांचा पण कन्सर्न मला समजत होतं की त्यांना माझी इच्छा हे करण्याचा कधी हेतू नव्हता. पण ही जी भीती असते की खरंच होईल की नाही, इतकं अनस्टेबल वेगळंच अननोन क्षेत्र आहे की माहितीच नाही, आपल्याला काही माहिती नाही आहे या क्षेत्रातली, तर इथे काही होऊ शकेल का याचं. एक आपल्या जी बेसिक मेंटॅलिटी असते की पहिली ते 10वी शाळा, मग त्याच्यानंतर कॉलेज, मग एखादा जॉब करायचा, जे आपल्याला एक समाजाने घालून दिलेले असतात टप्पे. तर त्याच्या जर मोडून काहीतरी वेगळं कोणी जगत असेल, किंवा एखादी फॉर एक्झाम्पल एखादी बाई असेल जिने आयुष्यभर लग्नच केलं नाही, तर ती मग जगातली सगळ्यात श्रीमंत जरी स्त्री झाली तरी तिला आपल्याकडे अनसक्सेसफुलच म्हणते किंवा अनस्टेबलच म्हणते तिला की अरे ही सेटलच नाही, अजून लग्नच नाही केलं. तर आपले हे मानकं पण तशी आहेत आपली एखाद्या माणसाला जज करण्याची की यांनी लग्न केलंय का, किंवा यांनी घर घेतलंय का, यांनी गाडी घेतलीय का या वयात, याला मुलगा आहे का, याचा मुलगा कुठल्या शाळेत आहे, तिचा मुलगा काय करतो, हीच मानकं आहेत आपल्या ह्याच्यात. तर ते पण तसेच कंडिशन झाले असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीची भीती होती की ह्याची लाईफ निघेल का यामध्ये, आर्थिक बॅकग्राऊंड किंवा आर्थिक हे आपलं नसल्यामुळे. एक्झॅक्टली. तर त्यांना त्यामुळे भीती होतीच. नंतर मी मुंबईत आल्यानंतर पण त्यांना टेन्शन असायचं. पण आता मला वाटतं कुठेतरी त्यांना हे होते की ठीक आहे, हे करून याचा पैसा पण मिळू शकतो, हे दिसल्यानंतर त्यांना आता कुठेतरी थोडं असं वाटते की ठीक आहे, होईल काय. आपण सायकोलॉजिकल लेवलचं बोलत होतो की दोन्ही चॅलेंजेस आहेत, तणाव जाणवू द्यायचा नाही, फक्त तो फ्रेश पण दिसायचा आहे आपल्याला. तर जेव्हा हे सगळे अनसर्टनिटी म्हणतो आपण, चॅलेंजेस म्हणतो, तेव्हा छंदांचा ह्याच्यामध्ये उपयोग होतो का? हो, बऱ्याच प्रमाणामध्ये. मुळात हा पण एक प्रकारे मनाला आवडतीच गोष्ट आहे. असं नाही की काहीतरी काम करतोय, तसं नाही, हेच मुळात आवडती गोष्ट आहे. त्यामुळे तेवढ्या पिरियड मध्ये पण खूप छान वाटतच असतं. पण तरी बाकी गोष्टींचं फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन असतंच. त्या गोष्टीसाठी म्युझिक आहे किंवा लिखाण आहे, असं ऐकून किंवा काही छान ऐकत किंवा दिवसभर म्युझिक ऐकत असतो आम्ही. कधी लिहिणं काही, किंवा काही खूप वाटत असेल तर कोणाशी बोलणं वगैरे, या गोष्टींमधनं ते बऱ्यापैकी हे होतं. त्यामुळे छंद म्हणण्यापेक्षा जर अभिनयच करायचा असेल मला तर ही चौकट मोडून किंवा ह्याच्या व्यतिरिक्त काही किंवा एकदम विरुद्ध काहीतरी करून बघणं, मग इम्प्रोव्हायझेशन इथे करणं किंवा अशा गोष्टींमधनं ते कुठेतरी राईट ऑफ करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण सायकोलॉजिकल लेवल पर्यंत बोलत होतो. आता मी जे प्रश्न विचारणार आहे, माझ्या डोक्यात जे प्रश्न आहेत ते असे आहेत की ज्यांनी येणारी पिढी, एखादा मुलगा किंवा मला जर यायचं असेल अभिनय क्षेत्रात, तर मला थोडासा गायडन्स मिळेल अशा अर्थी किंवा काय. कारण जो माणूस बॉटम लेवलवरनं वरती आलाय, नो बेटर दॅन दॅट पर्सन हु कॅन गाईड अदर्स. त्याच्यामुळे जर मालिका आणि चित्रपट हे करायचे असतील तर एकूण ऑडिशन्स कुठे असतात, कशा कळतात की कुठे ऑडिशन्स आहेत, की जसं नोकरीला जायचं आहे, नोकरी हवी तर मग ते Naukri.com, लिंक्डइनला आपण रेझ्युमे बनवून देतो, तसं ह्याची काय प्रोसिजर असते? पहिली गोष्ट तर मीच अजून येतोय, मी अजून सुरुवातच आहे माझी अगदी. त्यामुळे पण हे मी सांगू शकतो की ऑडिशन्स मुळात मी पण जेव्हा मुंबईत आलो ना, तेव्हा मलाही स्वतःला काहीच अजिबातच मुंबईचंही काय माहित नव्हतं. मी अगदी दुसऱ्यांदा वगैरेच येत होतो मुंबईमध्ये. आणि एक कुर्ल्याला एक मित्र राहत होता, तो एका फिल्मच्या ह्याच्यात त्याची ओळख झाली होती, तो कॉमेडी होता. आणि त्याच्याकडे गेलो कुर्ल्याला, मग तो खूप घाबरलो होतो, अरे काय लोकल, काय गर्दी वगैरे. आणि त्याच्याकडनं असिस्टंट डायरेक्टर. तर त्याच्याकडनं काही ग्रुप्स, आता सध्या असं आहे की व्हॉट्सअपवर काही ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, कोणाच्या ओळखीने वगैरे असं ते करतात. आणि मग तिथे ऑडिशन्सचे बरेचसे मेसेज येतात, तिथे बरेचसे होतं. पण त्यातलं पण असं आहे की खूप फेक असतात. काही असे असतात की ते लुटण्याच्या
तुम्ही टाकतात की तुम्ही 1000 रुपये भरा आणि मग तुम्हाला आम्ही ऑडिशन्सला पाठवू. तर ते काही होतच नाही, पुढे त्याचा 1000 रुपये घेतात किंवा 2000 रुपये जे काय त्या एजन्सीज आहेत. तर तो पण एक प्रॉपर धंदा आहे त्यांचा. तर तसं मी माझं जवळपास एखाद वर्ष वगैरे खूप वाया गेलं मुंबईत आल्यानंतर. हिंदीसाठी मी ट्राय करत होतो. माझा प्लॅन असा होता की मुंबईत यायचं, 4-5 वर्ष हिंदीमध्ये खूप काम करायचं, खूप पैसा कमवायचा, परत नाशिकला जायचं, नाटक करायचं आयुष्यभर. पण तसं तर काही झालं नाही. 1 वर्ष माझा तेच होतं ना की ऑडिशन्स कुठे आहेत, काय आहे, तर खूप वाया गेलं. मराठीच्या बाबतीत असं असतं की ते प्रोडक्शन हाऊसेस आहेत जे सिरियल करतात किंवा काय त्यांचे असतात, ते तिथे जे काम करतात त्यांच्या ओळखीतनं खूप रेअरली ओपन ऑडिशन असतात. ओपन ऑडिशन कोणी येऊन ऑडिशन द्या असं येतं. बऱ्याच वेळा असं असतं की तिथे जे कोणी काम करणारे आहेत, असिस्टंट डायरेक्टर असतील किंवा प्रोडक्शन मध्ये कोणी काम करतात, ते सजेस्ट करतात की हा माझ्या ओळखीचा आहे किंवा ही माझ्या ओळखीची आहे, त्यांना या कॅरेक्टरसाठी तुम्ही ट्राय करू शकता. त्यांना बोलून त्यांचं ऑडिशन घेतलं जातं. असं बऱ्याच मेजरली असं होतं. काही ठिकाणी ओपन ऑडिशन्स होतात जे मग पुण्यामध्ये जाऊन काही करतात, काही नाशिकमध्ये जाऊन तिथल्या लोकांमध्ये काही मिळतं. अशा पद्धतीने काही ऑडिशन्स होतात. त्यातल्या त्यात मुंबईमध्ये हिंदीतले मला वाटतं आरामनगर आणि जुहू वगैरे भाग आहेत, तिथे खूप चालतात ऑडिशन. मराठीचं कोणाला जर हे असेलच तर ते अगदी सिरियल बघायचं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन हाऊस बघायचं, गुगलवर ऍड्रेस शोधायचा आणि तिथे जायचं. म्हणजे मी तरी असं ऑडिशन्स कुठे आहेत हे एकदा कळलं की तयारी करायला लागेल. तर ती तयारी कशी करायची? खरं तर ऍक्च्युअल काम करणं म्हणजे सिरियलमध्ये असेल, सिनेमामध्ये असेल किंवा नाटकामध्ये असेल, ऍक्च्युअली ते काम करणं आणि एक फक्त ऑडिशन देणं हे खूप वेगळं आहे दोन्ही. आणि मला खूप टफ जातो ऑडिशन स्वतःला. कारण एकतर समजा आता एखादा सीन करतोय किंवा एखादं नाटक करतोय तर त्याला बाकीचे पण खूप फॅक्टर्स असतात की मग सेटिंग आहे किंवा लाईट आहे, साऊंड आहे, समोरचा ऍक्टर आहे की मी जर एखादा सीन करत असेल, एखादा प्रसंग करत असेल समोरच्या कॅरेक्टर सोबत, तर समोरचा कॅरेक्टर करणारा ऍक्टर पण जर प्रेझेंट असेल माझ्यासमोर तर खूप फरक पडतो. पण जर मला एकट्यालाच करायचं आहे कुठेतरी एका खोलीमध्ये उभं राहून, तर ते खूप वेगळं असतं. तर मला स्वतःला खूप टफ जातच ऑडिशन बेसिकली. आणि तयारीचं म्हणाल तर काही ठिकाणी असं असतं की तुम्ही गेल्यानंतर ऑडिशन स्क्रिप्ट दिली जाते आणि मग तिथल्या तिथे प्रिपेअर करून मग मी म्हटलं तसं मला ह्याच्यासाठी अवघड जाते की तेवढ्याशा ह्याच्यावरनं तुम्ही जज करायचं की कॅरेक्टर कसं असेल, काय असेल, बरं त्यांना काय आवडेल, नाही आवडणार. त्यामुळे खूप डाऊटफुल रिजन असतं ते. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी असं असतं की ते ऑडिशन स्क्रिप्ट देतात आणि मग तिथल्या तिथे जो काही तुम्हाला वेळ दिला असेल किंवा तुम्ही लाईनमध्ये उभे असाल, जे काही असेल तिथे मग ते वाचायचं, पाठ करायचं, तिथल्या तिथे काहीतरी प्रिपेअर करायचं आणि त्यांना काय आवडेल साधारण किंवा त्यांना काय अपेक्षा. काही वेळेला सांगतात पण काही चांगले असतील ना आणि जर तुम्ही वेळेत पोहोचलात, कारण एका पॉईंट नंतर ते पण खूप इरिटेट झालेले असतात जे ऑडिशन घेतात, एडी असतात कधी किंवा स्वतः डिरेक्टर असतात, तर ते खूप इरिटेट झालेले असतात इतक्या लोकांना ऍड्रेस करून, हँडल करून. तर सुरुवातीला गेलात, लवकर पोहोचलात वगैरे तर कधी कधी किंवा त्यांचा मूड चांगला असेल तर ते पण कधी कधी सांगतात की हे कॅरेक्टर असं आहे, हे असं आहे किंवा हे असं आम्हाला अपेक्षित आहे. तर त्याचा फायदा होतो किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यातनं कळतं, त्या गोष्टीचा फायदा होतो. नाही तर कधी सांगतात की तुझं जे तयार असेल ते कर. तर त्यामध्ये मग तुमच्या नाटकातला ज्यातला एखादा जर चांगला पॅच रेडी असेल, मोनोलॉग शक्यतो टाळायचा. संवाद ज्याच्यामध्ये असेल की तुम्ही फक्त ऍक्ट नाही करता, रिॲक्ट पण करता आहात समोरच्या, तुम्ही जे ऐकताय त्याला रिॲक्ट पण करता, ते पण त्यांना बघायचं असतं, असं मला कळलेलं आहे ओव्हर द इयर्स. त्यामुळे मग तशा संवाद शक्यतो तशा पद्धतीचं काहीतरी करायचं. म्हणजे असं कधी नसतं की तुम्हाला सांगतात की या कॅरेक्टरसाठी आहे किंवा त्याच कॅरेक्टरची स्क्रिप्ट दिली किंवा मग तुम्ही सांगा की हे कॅरेक्टर जर तुम्हाला पोर्ट्रे करायचं तर कोणती मुलगी, असं नसतं, तुम्हाला ते तुमच्या चॉईसने. हा, म्हणजे स्क्रिप्ट देतात सगळ्यांना. एक स्क्रिप्ट असतं जे साधारण सगळ्यांना सारखंच देतात की ते अंदाज घेतात की हा या कॅरेक्टरसाठी वाटतोय, तर त्या कॅरेक्टरची स्क्रिप्ट द्यायची आणि मग ऍक्टरने त्याच्या पद्धतीने ते इंटरप्रिट करून परफॉर्म करायचं.
ऑडिशन कुठे कळलं, ऑडिशन दिली आपण, पण मग ऑडिशनचे काही टप्पे असतील, जसं इंटरव्ह्यूचे टप्पे असतात, एकदाच पहिल्या ह्याच्यामध्ये भेटून कोणी सिलेक्ट करत नाही, युआर इन किंवा युआर आउट असं, मग त्याचे काही टप्पे असतात. हो, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे एका सिरियलच्या बाबतीत आहे ऍक्च्युली, की पहिले तर असं हे होतं की तुम्ही तुमचं एक साधारण आपण ज्याला जॉबसाठी जे काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन म्हणण्यापेक्षा एक बायोडेटा म्हणतात ना त्याला, तर तशा पद्धतीचं तुमचं एक की माझं नाव हे जे काय किंवा माझा एक्सपिरियन्स काय आहे आणि 3-4 फोटोज अशा पद्धतीने पाठवल्यानंतर ते बघतात की तुम्ही ज्या कॅरेक्टरसाठी ते शोधतायत त्याच्यासाठी तुम्ही फिट असं आहात की नाही. त्यानंतर ऑडिशनसाठी बोलवलं जातं. ऑडिशन होतं पहिलं एका बेसिक कॅमेऱ्यासमोर, त्याच्यानंतर मग ते जर ओके झालं तर परत शॉर्टलिस्ट केलं जातं. मग त्यांच्या जे काही जितक्या फेजेस असतील त्या शॉर्टलिस्ट केल्यानंतर शेवटी मग 2-4 जण राहिल्यानंतर लुक टेस्ट होते की त्या कपड्यांमध्ये कॅरेक्टरचा किंवा कशा पद्धतीचा लुक केल्यानंतर तो सूट होतोय का, ते एक होतं. त्याच्यानंतर मॉक सीन्स होतात की बाकीच्या कॅरेक्टर सोबत म्हणजे हिरो हिरोईन असतील किंवा भाऊ बहीण जे काय असेल त्या कॅरेक्टर्स आणि ते कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर असं त्यांचं की एक कसे दिसतात एकत्र, किंवा त्यांच्यातली केमिस्ट्री किंवा त्यांच्यातलं एक रिलेशन वर्क होतंय का, तर अशा पद्धतीने मॉक सीन पण करून बघतात आणि मग त्यातनं फायनल पुढे करतात. कम्फर्ट येण्याच्या दृष्टीने पण ते महत्वाचं असेल की एकत्र करून बघणं, म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल्स एकमेकांशी कम्फर्टेबल आहेत. म्हणजे समजा हे कॅरेक्टर आहे किंवा हा ऍक्टर आहे, ह्या कॅरेक्टरसाठी हा परफेक्ट आहे, हे कॅरेक्टर त्या कॅरेक्टरसाठी परफेक्ट आहे हा ऍक्टर, पण ते दोघं एकत्र चांगले दिसत आहेत का किंवा त्यांच्यातली केमिस्ट्री वर्क होते का हे बघायचं असतं. तुमच्या बोलण्यातनं मगाशी आलं की तुम्ही थिएटर्स पासून सुरुवात केली, तर जेव्हा आता एखादा माझ्यासारखा माणूस जो इंडस्ट्रीचा पूर्ण बाहेर आहे त्याला काही माहिती नाही इंडस्ट्रीचं, आम्हाला माहिती की एकांकिका असतात, नाटकं असतात, मालिका असतात आणि मग सिनेमा फिल्म्स असतात. तर मग या सगळ्यांच्या मधला एक फरक तुम्हाला काय जाणवतो अभिनेता म्हणून आणि साधारण प्रेक्षक म्हणून, की बाबा प्रेक्षकांचा सिनेमाला जास्त प्रतिसाद असतो किंवा मालिका, प्रत्येक गोष्टी स्वतःचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे, तर तसं एक अभिनेता म्हणून तुम्हाला त्या चौकटीचा काय दिसतं? बऱ्याचदा असं होतं की त्यात पायऱ्या म्हणून बघितलं जातं की एक एकांकिका, कॉलेज लेवलची एकांकिका, त्याच्या पुढची पायरी म्हणजे कदाचित एखादं प्रायोगिक नाटक किंवा दीर्घांक, मग व्यावसायिक नाटक, मग त्याच्यावरती मालिका आणि मग त्याच्यावरती सिनेमा. तर असं नाहीये, पायऱ्या नाही आहेत त्या, हे सगळे खूप वेगवेगळे माध्यमं आहेत. त्या सगळ्या माध्यमांचा पूर्ण हे वेगळं आहे. सिनेमाचे काही टूल्स आहेत, त्याचं काही आपण ज्याला म्हणू की ज्या पद्धतीने ते शूट केलं जातं किंवा तिथे ज्या पद्धतीने काम केलं जातं ते वेगळं आहे, नाटकाचं वेगळं आहे. तर पायऱ्या नाही आहेत किंवा ह्याच्यानंतर पुढची स्टेज आता मला ती अचीव्ह करायची अशा पद्धतीने नाहीये. सगळी वेगळी माध्यमं आहेत, त्यांचे काही एक जसं आता नाटकाचं आहे की नाटकाचा प्रत्येक प्रयोग खूप वेगळा असतो, म्हणून त्याला प्रयोग म्हणतो आपण, की नवीन काहीतरी तेच नाटक, तेच स्क्रिप्ट सगळं सेम केलं तरी वेगळा होतो प्रत्येक प्रयोग. तर तुम्हाला काहीतरी करून बघता येतं, प्रयोग नवीन गोष्टी ट्राय करून बघता येतात, मागच्या प्रयोगात काय चुकलं ते नवीन करून बघता येतात, इम्प्रूव्ह करता येतात, गोष्टी बदल करता येतात. तसं सिनेमाचं नाही किंवा एकंदरीत कॅमेऱ्यावर कुठल्याच ह्याच्यात नाही येते की एकदा केलं की ते फायनल, मग ते कायम तसंच राहणार. असं काही त्याच्यामध्ये फरक आहेत. बरं, आणि या बाबतीत असं पण होतं का की तुम्हाला जे दिलंय तेवढंच तुम्ही फक्त इनॅक्ट करायचं ऑन कॅमेरा, तुम्ही तुमचं स्वतःचा फ्रीडम किंवा लिबरेट घेऊ शकत नाही, असं काही असतं का? मुळात ऍक्टरचं कामच ते आहे की ज्याला अभिनय म्हणजे काय तर त्यापर्यंत घेऊन जाणे. मग जे लेखकांनी लिहिलंय आणि ज्या पद्धतीने ते दिग्दर्शकाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने ते प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणं हेच अभिनेत्याचं काम आहे. त्यामध्ये काही वेळेला इम्प्रोव्हाइज करतात काही की कधी एखादं वाक्य किंवा एखादा सीन एखाद्या वेगळ्या पद्धतीने काय केलं असं इम्प्रोव्हायझेशन होतात बऱ्याचदा, पण पुन्हा त्याची एक चौकट ठराविक असते आणि याचा फायनल डिसिजन डिरेक्टरकडे असतो की हिने जे केलंय ते मला अलाव करायचंय की नाही. तर मुळात तेच आहे की ऍक्टरचं कामच ते आहे की जे लेखकांनी लिहिले ते प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणं. सिच्युएशनल आहे, म्हणजे तुम्ही इम्प्रोव्हायझेशन देऊ शकता, ऍक्सेप्ट होईलच असं नाही, झालं तरी होतं, नाही झालं तरी केस बाय केस ते बदलत जाणार. तुम्ही इनपुट देऊच शकता, स्वतःचं चर्चा ऑब्व्हियसली करू शकता,
पण शेवटी डिरेक्टरचा कॉल आहे तो, म्हणजे डिरेक्टरचं माध्यम आहे ते, कॅमेरा असेल. स्टेजवर असं होतं की बऱ्याचदा ऍक्टर्स स्वतः काय वाटेल ते ऐनवेळी करतात, पण मग त्याच्यानंतर मग भांडणं होणं की हे नव्हतं ठरलेलं तर का केलं. त्यामुळे डिरेक्टर माझ्या मते सगळ्यात डिसिजन मेकर असतो, सगळ्यात महत्वाचा, की हे या पद्धतीनेच आहे, हे या पद्धतीनेच करायचं आहे. जसं काही डिरेक्टरचा असा हट्ट असतो की जे वाक्य लिहिलंय लेखकाने ते तसंच्या तसं आलं पाहिजे. काही वेळेला ऍक्टर्स असं नॅचरल येण्यासाठी त्यातनं काही ते कोलोक्युअल आपण जे म्हणतो की बोली भाषेत किंवा त्यातले शब्दांचा पुढे मागे करून अशा याच्यातनं काहीतरी वेगळ्या पद्धतीने, सेन्स तोच असतो, वाक्य तेच असतं, पण काहीतरी वेगळं करून ते करण्याचा प्रयत्न करतात. त्यात चूक बरोबर असं काही नाही. एखाद्या डिरेक्टरला ते चालतं, तो ओके म्हणतो, एखादा डिरेक्टर नाही म्हणत. सो ते शेवटी ऍक्टरच्या हातात नाही, ते डिरेक्टरच्या हातात आहे. शहरांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये विशेष करून सवाई गंधर्व वगैरे सारखे फेस्टिवल किंवा हे बऱ्यापैकी स्टेट लेवल किंवा फेस्टिवल असे जे होतात किंवा ऑर्गनायझेशन असतात किंवा डिपार्टमेंट असतात वेगवेगळे, की नाट्य वलयविद्याचं आहे, विधी केळकरचं आहे. तर मग हे जे आहेत हे टप्पे म्हणता येतील आपल्याला, की ज्यांना जायचं या क्षेत्रामध्ये ती तिथे येतात आणि मग त्याच्यातून त्यांना एक चॅनल मिळतो, स्टेज मिळतो, असं एक साधारण धारणा आहे. तर या सगळ्या टप्प्यांचा अभिनेता कसदार होण्यासाठी कितपत पाहिजे? सवाई महोत्सव वगैरे तुम्ही जसं म्हणालात की ज्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये पहिल्या आलेल्या एकांकिकांची पुन्हा एक स्पर्धा, तर असे जे महोत्सव आहेत त्याचा एक्सपोजरसाठी खूप फायदा होतो खरं तर. की कारण आता सवाईला असेल तर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बघितलं होतं की इतकी वेळा लोक रात्री येऊन झोपतात बाहेर तिकीट मिळवण्यासाठी. तर ही काहीतरी वेगळ्याच लेवलची क्रेज आहे. तर इतक्या लोकांपर्यंत जर ते पोहोचत असेल आणि तिथे पुन्हा चांगली चांगली लोक बघण्यासाठी येतात, तर त्याचा जास्त फायदा एक्सपोजरसाठी होतो ऍक्टरला, की चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत किंवा जास्त लोकांपर्यंत काम पोहोचतं, जे मुंबईच्या बाहेरचे आहेत. कोणी नागपूरहून आलंय किंवा कोणी नाशिकहून आलंय, कोणी अजून कुठनं आलंय. तर कारण मुंबई आणि पुणे माझ्या मते असे दोनच शहरं आहेत जिथे इतक्या चांगल्या कॉम्पिटिशन होतात. नाशिकमध्ये नाही आहे अजिबातच. एकही अशी कॉम्पिटिशन नाही आहे की जी फक्त कॉलेजच्या मुलांसाठी किंवा ज्या नवीन येणाऱ्या मुलांसाठी आहे आणि ती दर्जेदार आहे. कारण दर्जेदार कशावर ठरते की परीक्षक कसा आहे, तो कितपत टफ आहे, तिथे येणाऱ्या सहभागी होणाऱ्या एकांकिकांचा दर्जा काय आहे. तर तसं नाशिकमध्ये तरी नाहीये. पण मुंबई पुण्यामध्ये या ज्या मोठ्या स्पर्धा होतात तर त्यांनी तो फायदा होतोच एक्सपोजरचा. दुसरी गोष्ट, जर खरंच चांगला परीक्षक असेल आणि खरं बोलणारा असेल की तुझं हे चुकलं ते चुकलं, तर त्यांनी इम्प्रुव्हमेंटलाही फायदा होतो. पुन्हा इतक्या लोकांसमोर काम केल्याचा कॉन्फिडन्सही, चांगल्या लोकांसमोर काम करण्याचा कॉन्फिडन्सही मिळतो. या सगळ्या फायदा होतोच त्याचा. फक्त त्या मला वाटतं जिंकणं हारणं ते खूपच बेसिक आहे त्या अशा स्पर्धांमध्ये. त्याच्या पलीकडे खूप काही मिळतं, म्हणजे हारणाऱ्या याला पण खूप काही मिळतं, हारणाऱ्या संघाला. कारण शेवटी सांघिक आहे ना ते. त्यातनं जर एखादा ऍक्टर कुठे क्लिक झाला की अरे हा खूपच कमाल आहे, तो लोकांच्या लक्षात राहिला किंवा अरे ही या नाटकामध्ये ती होती. जसं मी जेव्हा सवय पाहिलं होतं तेव्हा मला अजूनही त्यातले काही परफॉर्मन्सेस लक्षात आहेत. मला कदाचित त्याच नाटकात काम करणाऱ्या इतरांचं नसेल, तर तशा याच्यामध्ये खूप फायदा होतोच तो. ऑडिशनचे टप्पे समजून घेतले, ऑडिशनची तयारी कशी घेतली करायची ते आपण एक साधारण आढावा घेतला. आता पिरियॉडिक सिनेमा असतो आणि जे कंटेम्पररी कथानक असतं एखादं, की आजकाल काहीतरी घडणारी किंवा डे टू डे लाईफ मध्ये बघणारी गोष्ट, त्यांच्यासाठी अभिनेता म्हणून तुम्हाला काय फरक जाणवतो की कंटेम्पररी पिरियॉडिक गोष्टीसाठी तयारी करणं आणि कंटेम्पररी गोष्टीसाठी तयारी करणं, याच्यामध्ये फरक म्हणण्यापेक्षा पुन्हा तीच प्रोसेस सेमच असते की बॉडी लँग्वेजचा आहे किंवा त्या पात्राची भाषा काय आहे किंवा वेशभूषा काय आहे. आता तर ते ऍक्टरला करावं लागत नाही, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. पण जे ऍक्टरसाठीचं काम आहे, समजा की भाषा जर असेल त्या कॅरेक्टरची किंवा देहबोलीची, बॉडी लँग्वेज काय आहे, ते मग म्हणजे पिरियॉडिक आहे की कंटेम्पररी आहे, त्या गोष्टी मी फारसा त्या तयारीमध्ये माझ्यासाठी तरी काही वेगळं, माझ्या माहितीनुसार तरी काही नाहीये. आपण सवाई सारख्या महोत्सवांविषयी पण बोलतो तेव्हा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रेक्षकांमध्ये जो पडत जातो
त्याच्याविषयी तुम्हाला काही जाणवलंय का की मुंबईचे खूप एन्थुसियास्टिक असतात किंवा मग पुण्याचे पटकन दाद येत नाही किंवा असं काही तुम्हाला काही जाणवलं? हो, असतंच म्हणजे अर्थात. आता गमत म्हणजे आम्ही तेव्हा जी एकांकिका करत होतो तर त्या एकांकिकेत 2 पात्र होती. दोनच पात्रांची एकांकिका होती. एक पात्र आहे जे गावाकडचं आहे, शेतकरी आहे, आणि एक पात्र आहे जी मुलगी आहे शहरामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारी, आणि त्यांचा संवाद आहे तो. फोनवरनं ते बोलतात, असं पूर्ण ती एकांकिका होती. आणि ती तिच्या आयुष्याबद्दल सांगते किंवा तिची दुःख, तिचे स्ट्रगल्स सांगते, आणि तो त्याचं आयुष्य हे करतो. तर आम्ही त्याच्यानंतर हे पण दौरा पण केला होता की सांस्कृतिक संचालनालयाकडनं. त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी आम्ही नागपूरला आहे किंवा औरंगाबाद, अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला तो प्रयोग करायला मिळाला. तर प्रत्येक ठिकाणची ऑडियन्सची मेंटॅलिटी जशी बदलत जाते तर रिॲक्शन त्यांचा येणं खूप वेगळं होतं. जसं समजा नागपूर किंवा जरा खेडवळ भागाकडे आपण गेलो तर तिथली लोक त्याच्या कॅरेक्टरशी जास्त रिलेट करायची, मुंबई पुण्याकडची लोक तिच्या कॅरेक्टरशी जास्त रिलेट करायची. तर त्या गोष्टीचा फरक पडतोच की ते जे बघतायत आयुष्यामध्ये, जसं आपण स्टेजवर किंवा सिनेमामध्ये होतं की अरे हे असं माझ्यासोबत असंच होतं, किंवा स्वतःला कुठेतरी बघण्याचा प्रयत्न करतो आपण हिरो हिरोईन मध्ये. तर किंवा आत्ताच्या पद्धतीच्या येतात, आधीच्या पद्धतीच्या फिल्म्स होत्या की फक्त फॅन्टसी असायचं की अरे हे असं कुठे असतं का, किंवा अरे हे असं आयुष्य पाहिजे वगैरे, अशा पद्धतीचं ते असायचं. पण आता ज्या पद्धतीचा सिनेमा येतोय, जो कॉमन मॅन आहे त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम, त्याची लाईफ जास्त रिप्रेझेंट होते आहे. तर तशा पद्धतीचं प्रत्येक भागामधला जो प्रेक्षक आहे तर त्यांचं काय आयुष्य आहे, त्यांचे काय स्ट्रगल्स आहेत, त्यांचं अवकाश काय आहे, त्यानुसार ऑब्व्हियसली त्यांचे रिॲक्शन आणि त्यांचं नाटक बघण्याचा दृष्टिकोन. जसं पुण्यामध्ये तुम्ही म्हणालात की तिकडे एक कल्चरच आहे प्रॉपर नाटकाचं, आणि त्यांना खूप सतत चांगल्या जसं मी सुदर्शनच्या बाबतीत बघितलंय की मी तिकडे गेलेलो असताना तिकडे काही लोक येतात संध्याकाळी की आज कुठलं नाटक आहे, आज आम्हाला बघायचं. ते खूप रेअर गोष्ट आहे की एखाद्या इतक्या मिनी थिएटरमध्ये फक्त नाटक हे पण माहित नाही कोणाचं नाटक आहे काय, पण इथे नाटक असतं तर विचारायला जाऊयात की कुठलं नाटक आहे आज. तर अशा पद्धतीचा जो प्रेक्षक आहे तर तो अर्थातच चोखंदळ असणार, तो चांगल्यालाच दाद देणार, आणि ते चांगलं पण आहे माझ्या मते की उगाच कशाला चांगलं म्हणणं, त्याने काही इम्प्रुव्हमेंट होत नाही कोणाची. चांगलं क्रिटिक जितका चांगला असेल तितकं आर्ट पुढे जातं असं मला वाटतं. फ्रेंच सिनेमाचं तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये जी क्रांती आली फ्रेंच सिनेमामध्ये ती तिथल्या समीक्षकांनी केली, त्या डिरेक्टर्सनी वगैरे किंवा फिल्म मेकर्सनी नव्हती केली. समीक्षक इतके वाईट लागले की आम्ही आता फिल्म करतो आणि दाखवतो काय चांगलं. तर त्यामुळे प्रेक्षक चांगला असणं आणि समीक्षक चांगला असणं हे गरजेचंच असतं. कॉमन मॅनसाठी कोणीतरी असा जो इंडस्ट्रीच्या बाहेर आहे त्याच्यासाठी मालिका चित्रपट हे एंटरटेनमेंट करमणूक या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं जातं की आता आज ऑफिसमध्ये चित्रपट झाली एक मालिका, तर तुम्हाला जेव्हा तुमचं हे कामच आहे तर व्हॉट इज दी अदर साइड ऑफ इट? पुन्हा मी म्हटलं तसं सिरियल तर मला जॉब सारखेच वाटते की आम्ही एक दिवसभर जाऊन काम करायचं आहे रोज, अशा पद्धतीचं ते आहे. पण करमणुकीचं जसं म्हणालात तसं करमणुकीचं आपलं ना एक हे खूप लिमिटेड झालं. का करमणूक म्हणजे मी जर हसलो, एखादं नाटक पाहायला गेलो किंवा एखादा सिनेमा पाहायला, एखादं मालिका बघितली ज्याच्यामध्ये खूप हसायला मिळालं मला, मी खूप हसलो, खूप विनोदी होती, तर करमणूक झाली असं आपण म्हणतो. पण एखादा भयपट असेल किंवा बिभत्स असेल काहीतरी, असं वेगळ्या काहीतरी भावना तयार करणारं असेल तर त्याला आपण करमणूक म्हणत नाही का माहित नाही. पण किंवा एखादं जर विचार करायला खूप तुम्हाला चालना देत असेल तर त्याला अगदी रूढार्थाने करमणूक म्हणून बघितलं जात नाही. तर तशा सेन्समध्ये मला ते कधी कधी चुकीचं वाटतं. एखादी चांगली फिल्म असेल तर अरे बोर फिल्म आहे, यायला काय कोर्ट सारख्या इतक्या ज्याला आपण म्हणू इतक्या ग्रेट फिल्म सोबत असं झालं की लोक त्याला अरे किती संथ फिल्म आहे, किती बोर फिल्म आहे. का आता आपण विचार करत नाही बघताना. तर मी प्रेक्षक म्हणून सांगतो की खूप एस्केपिझम होतं की हा यार बोर झालं, त्याला काहीतरी फिल्म बघून टाइमपास करू. तर त्यापेक्षा काहीतरी एक विचारांना चालना देणारं किंवा अशा पद्धतीने काहीतरी बघितलं पाहिजे त्याच्याकडे. आणि दुसऱ्या साईडने म्हणाल तर हो, ते आमच्यासाठी पण आर्ट आहे.
त्यामुळे फक्त काहीतरी त्याला टाइमपास करू आणि इथे पैसे घेऊ अशा धोरणं नाहीये किंवा आर्थिक ऑब्व्हियसली त्याच्यात असतातच गणित, पण त्याहीपेक्षा काहीतरी एक्सप्रेस करणं, काहीतरी पोहोचवणं लोकांपर्यंत, काहीतरी आपणही शोधणं, हा भाग जास्त आहे त्याच्यामध्ये माझ्यासाठी तरी. आपण आतापर्यंत नाटक, एकांकिका हे सगळं बोलतोय, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये पण हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. इथून पुढे जो नवा ट्रेंड आहे तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, ते युट्यूब चॅनल्स असतील किंवा मग वेब सिरीज असतील, आणि हे मराठीमध्ये पण येत आहे, असं नाही की फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये येत आहे. तर या ज्या नवीन ट्रेंड्स येत आहेत त्यांचा अभिनय क्षेत्रामध्ये झालेला शिरकाव, ह्याच्याविषयी तुम्हाला अभिनेता म्हणून काय? हो, म्हणजे आहे पुन्हा एक नवीन माध्यम आलेलं आहे आणि ते खूप चांगलं आहे. आता वेब सिरीजचं आता OTT किंवा त्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर आता पुन्हा त्याच्यावरही सेन्सॉर येतो आहे. पण त्याच्या आधी असं होतं की खूप वेगळ्या पद्धतीने तिथे एक्सप्लोअर केली जात होती कॅरेक्टर्स, खूप सखोल एक्सप्लोअर केली जात होती मोठ्या स्पॅनसाठी. एक सिनेमा जसं 3 तासामध्ये अख्खं ते हे करायचं, त्याच्याऐवजी इकडे किंवा सिरियलमध्ये असं होतं की 3-3 वर्ष तेवढं रोज लिहायचं, तर तेवढं शक्यच नाहीये कोणाला तितक्या सखोल विचार करणं किंवा हे करणं. पण वेब सिरीजच्या बाबतीत असं होत होतं की खूप सखोल पद्धतीने ती कॅरेक्टर एक्सप्लोअर केली जात होती, त्यांचं जगणं एक्सप्लोअर केलं जात होतं. तर ते खूप छान गोष्ट होती. आणि आता खरं तर अजूनही मला असं वाटतं की टीव्ही सगळ्यात पॉवरफुल माध्यम आहे, इन अ सेन्स की जिथे थिएटर्स नाही आहेत, जिथे सिनेमागृह नाही आहेत, जिथे अजून नेट पोहोचलेलं नाहीये, तिथे पण टीव्ही आहे. अजूनही ते सगळ्यात पॉवरफुल म्हणण्यापेक्षा सगळ्यात पसरलेलं माध्यम आहे. आता त्याला OTT जे प्लॅटफॉर्म आहे, जे मोबाईलवर तुम्हाला बसून नेट असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही जगातलं कुठलंही कंटेंट बघता येतं, तर ते नक्कीच टीव्हीला चॅलेंज करेल असं मला वाटतं. कारण म्हणजे तुम्ही बघा ना, आज जो प्रेक्षक कदाचित टीव्ही बघतोय फक्त, तो मोबाईलवरती कुठली तरी जॅपनीज सिरीज बघू शकतो, कुठली तरी मेक्सिकन सिरीज बघू शकतो, आणि तो कम्पेअर करणार डायरेक्ट त्याला या किंवा मराठी सिरियलला असेल किंवा त्याच्या मराठी सिनेमाला असेल, तर त्याला तो डायरेक्ट त्याच्याशी कम्पेअर करणार. सुदैवाने आपला सिनेमा तितका आशयघन आणि खूप चांगला आहे. म्हणजे भारतामधल्या ज्या रिजनल फिल्म इंडस्ट्रीज मला माहिती आहेत किंवा जेवढं मी थोडंफार बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये मला मल्याळी एक सिनेमा जो आहे, परत नॉर्थ ईस्टला आहे, आणि आपल्याकडचा मराठी सिनेमा, तर त्यामधला ह्या 2 मला खूपच शक्तिशाली आणि खूप चांगल्या वाटतात दर्जा वाईज. तर त्या पद्धतीने आपण त्याला कम्पीट करू शकतो, पण टेलिव्हिजनला ते खूप अफेक्ट करेल असं मला तरी आता वाटतं. नॉर्थ ईस्टच्या सिनेमांबद्दल तुम्ही बोलताय, तुमचा सिनेमा किंवा एखाद्या सिनेमाचं नाव किंवा असं तुम्ही काही एक्झाम्पल देऊ शकता? मी एक बंगाली सिनेमा बघितला होता मागे, फेस्टिवल्समध्ये वगैरे जे बघायला मिळतं. आता मागे एका याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता, मला वाटतं नाव आठवत नाहीये, विलेज सुपरस्टार्स काहीतरी नाव होतं त्याचं, विलेज सुपरस्टार्स माझ्यामध्ये. तर त्याच्यानंतर एक आसामी सिनेमा बघितला होता. बरं, त्याची भारतामधली गंमत अशी आहे ना की प्रत्येक रिजनचे विचार वेगळे आहेत, तिथली संस्कृती वेगळी आहे, त्यांच्या भावना वेगळ्या आहेत, त्यांच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. त्यामुळे मी आसाममध्ये अजून कधीच नाही गेलोय, तर ती आसामी फिल्म जेव्हा मी पाहिली, ती फिल्म एका ह्याच्याबद्दल होती, एका बोडो क्रांतिकारी तिथले जे आहेत, बोडोच आहेत ना आसाममध्ये, हां, तर तो इतका फ्रस्ट्रेट झालेला एक तरुण आहे कोणीतरी, आणि तो त्यांच्यात सामील, त्यांच्यात तो हे होतं, आणि त्याच्या आईचा स्ट्रगल होता त्याला शोधण्याचा. तर तिथल्या ही संस्कृती किंवा तिथली लाईफ मला माहितीच नाहीये, तर ती त्याच्या थ्रू बघायला मिळते, तिथल्या सिनेमां थ्रू. ही किती चांगली गोष्ट आहे. तर जे आपल्याच देशामधलाच एक भाग आहे, जिथल्या लोकांचं आयुष्य आपल्याला माहितीच नाहीये, तर त्यामुळे रिजनल इंडस्ट्रीज खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. ते सिनेमाची ती पण एक महत्वाची गोष्ट आहे. आपण मगाशी म्हणलो तसं करमणूक फक्त नाहीये, तर तिथल्या लोकांची लाईफ, तिथल्या लोकांचं स्ट्रगल, तिथल्या सामान्य लोकांचं. आपल्याला न्यूजमधनं फक्त पॉलिटिक्स कळतं, तिथलं मुख्यमंत्री पदासाठी काय पॉलिटिक्स चाललंय किंवा कोण नाव येते, तिथल्या सामान्य माणसाचं आयुष्य माहितीच नाही आपल्याला, तर ते तिथल्या सिनेमा थ्रू कळतं. हे किती छान गोष्ट आहे. ट्रेंड्स विषयी आपण बोलतोय, तर तुमच्या मते मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली येणारे तुमचे ट्रेंड्स हे काय असतील? खरं सांगायचं तर असं म्हणजे असं काही सांगता नाही येणार, पण
पुन्हा मी तसं म्हटलं तसं की मराठी सिनेमा जो आहे तो खूप बऱ्यापैकी आशयघन आणि दर्जेदार सिनेमा आहे. मेजॉरिटी आपण म्हणूया की खूप दर्जेदार सिनेमा आहे. त्यामुळे दर्जाच्या बाबतीत तरी असं नाहीये काही की आपण खूप कमी आहे, खूप इम्प्रूव्ह करायला लागेल वगैरे, असं काही नाहीये. स्केल वाईज नक्कीच खूप अफेक्ट होऊ शकतं. मुळातच मराठी सिनेमांचं याचं बजेट खूप कमी असतं. तर आता जसं आपल्याकडे विचारलं जातं की गेम ऑफ थ्रोन सारखी सिरियल आपल्याकडे का होत नाही, तर त्यात बजेटचा खूप मोठा इश्यू आहे. बाकी तर आहेतच मुद्दे, त्यात वादच नाही, पण बजेटचा खूप मोठा इश्यू आहे. तिथल्या कदाचित एका एपिसोडमध्ये आपल्या इथले 7-8 सिनेमे होतील, एवढा तर बजेटचा फरक आहे. तर ते स्केल वाईज खूपच तो फरक आहे. जसं आता आपण साऊथ इंडियामधल्या काही रिजनल इंडस्ट्रीज बघतो, तामिळ इंडस्ट्री आहे किंवा जे स्केल वाईज मोठे आहेत, तर ते मोठे याच्यासाठी आहेत की तेवढा पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर प्रेक्षक जाऊन बघतात, त्यांचा रिकव्हर होतो पैसा. मराठी सिनेमासाठी चांगला तर कोर्ट सारखा इतका दर्जेदार सिनेमा थिएटरमध्ये नाही चालला. तर हे पण सांगता येत नाही की फक्त चांगला सिनेमा केला आणि तो चालला, असंही होत नाही. तर पुन्हा मराठी सिनेमाची जर स्केल वाढायला हवी असेल तर त्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघणं हे गरजेचं आहे, किंवा पैसे देऊन बघणं. फक्त पायरेटेड कॉपी किंवा टोरंटवरनं बघणं, या गोष्टीमुळे ती इंडस्ट्री खूप हॅम्पर होते. तर हे मी सांगू शकतो की कदाचित त्या दृष्टीने काहीतरी आपण मराठी सिनेमा OTTवर किंवा ह्याच्यावर येऊ शकतो, कारण तिथे कन्फर्म, कारण नेटफ्लिक्स वगैरे आज विकतच घेतात, पुढे जे होईल ते नेटफ्लिक्सचं वगैरे असाच होता. त्यामुळे ते कदाचित होऊ शकतं की मराठी सिनेमा OTTवर येण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्याच्या पलीकडे मला असं खरं सांगता येणार नाही. आता तुमच्या बोलण्यात आलं की गेम ऑफ थ्रोन्सच्या एका एपिसोडमधून इथे 7-8 सिनेमे होते मराठीमध्ये. तर मराठी इंडस्ट्री ही एक स्मॉल स्केल इंडस्ट्री, तुम्ही त्याच्यामध्ये एक स्टेक होल्डर आहात, तर त्याच्यात तुम्हाला इंडस्ट्रीचे चॅलेंजेस असे काय दिसतात की जरी कंटेंट आपल्याला सुधारायची जास्त गरज आत्ता भासत नाही, पण तरी पण की हे हिंदीला मिळतं पण हे मराठीला नाही मिळत, असे काय चॅलेंजेस आहेत ते तुम्हाला वाटतात? खरं तर मी अजून सिनेमामध्ये काम केलेलं नसल्यामुळे तसं ऍक्टर म्हणून मी काही फार सांगू शकत नाही, पण प्रेक्षक म्हणून नक्कीच सांगू शकतो की अगदी बेसिक गोष्टी आहेत. थिएटर मिळत नाही मराठी सिनेमाला. मराठी प्रेक्षक, जसं मी म्हणलं की पुन्हा तिथल्या अस्मिता वेगळ्या आहेत. ते आर्यन द्रविडियन तो हे असल्यामुळे त्यांना बॉलिवूडवर थोडा राग आहे, म्हणून ते रिजनल सिनेमाला सपोर्ट करतात साऊथ इंडियन प्रेक्षक, किंवा त्यांचा सिनेमा हे ऑब्व्हियसली चांगला आहे. पण आपल्या इथले प्रेक्षक, मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा तितका थिएटरला जाऊन बघत नाही. एखादा कमर्शियल, एखादा हिट होतो, कधी कधी सैराट सारखा जो कमर्शियली पण सिनेमा आहे, आर्टिस्टिक पण चांगला आहे, असा सिनेमा एखादा खूप हिट होऊन जातो. पण मेजॉरिटी सिनेमे चालत नाहीत, बरेचसे रिकव्हरच करत नाहीत त्यांचा जो बजेट असतं. तर त्या गोष्टीमध्ये एक मोठा फॅक्टर हा पण आहे की त्यांना शोज मिळत नाहीत, त्यांना थिएटर्सच मिळत नाहीत, त्यांना इनफ स्क्रीन मिळतच नाहीत की तो लोकांना बघता येईल. काही वेळेला असं बघायची इच्छा असते प्रेक्षकांना, पण थिएटरला गेल्यानंतर जर कळलं की अरे नाहीच आहे थिएटरला सिनेमा, तर दुसरा काहीतरी बघतात, आणि त्याच्यानंतर ते परत त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही, प्रेक्षकांनी जास्त करतही नाही. तर ती गोष्ट खूप हॅम्पर करते की आता मराठी सिनेमा भोजपुरीमध्ये जाऊन, भोजपुरी म्हणण्यापेक्षा बिहारमध्ये कोणी बघणार नाहीये. मराठी सिनेमा बघणार कुठे? महाराष्ट्रामध्ये. जो एखादा ग्रेट सिनेमा आहे, जसं मी मगाशी म्हटलं की कोर्ट आहे, तर कोर्टही जेव्हा बाहेरच्या ठिकाणी जातो तो फेस्टिवल्समध्ये जातो. एक लिमिटेड प्रेक्षक आहे जो त्याला चांगला सिनेमा बघायचा असतो, तेवढाच जाऊन बघतो. पण लिमिटेड प्रेक्षक प्रॉफिट मध्ये किंवा हिट नाही करू शकत सिनेमा. हिट म्हणजे काय? खूप पैसा कमर्शियली हिट नाही होऊ शकत. तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जिथे मराठी प्रेक्षक आहे, मराठी अस्मिता किंवा त्या सिनेमामध्ये दाखवलेल्या गोष्टी ज्याला रिलेट होतात कदाचित, किंवा त्या भाषेचा तिथला सिनेमा बघणारा जो प्रेक्षक आहे, मराठी प्रेक्षक आहे, तो महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रात त्याला जास्तीत जास्त जेव्हा स्क्रीन्स मिळतील तेव्हा ती पुन्हा ते इंटरडिपेंड आहे की मग ते सिनेमा जास्त स्ट्रॉंग होईल. मग कदाचित ते जास्त आणि मग ते प्रोड्युसर्स कदाचित जास्त पैसा इन्व्हेस्ट करण्याची रिस्क किंवा हिंमत दाखवू शकतील की ठीक आहे होईल रिकव्हर. मग त्याच्यामध्ये स्केल आपल्याला वाढलेली दिसेल, किंवा जे आपण CGI वगैरे म्हणतो त्याच्यासाठी खूप पैसा लागतो. ॲनिमेशन किंवा कॉम्प्युटर ग्राफिक्स आपण म्हणतो, तर त्यासाठी पैसा खूप लागतो. आता आपण हॉलिवूडमधल्या ज्या फिल्म्सचा हे बघतो, अमेरिकन फिल्म्सचा,
त्याच्यातलं बरंचसं इंडियामध्ये होतं सगळं, पण त्या लोकांना परवडतं, ते आपल्या लोकांना परवडत नाही का, तर ते बघणार नाहीयेत लोक प्रेक्षक जाऊन. तो फरक आहे. तर ते मी सांगू शकतो की ते मराठी सिनेमाकडे कमी आहे. आपण ट्रेंड्स विषयी पण बोललो बोलता बोलता, तर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा टीआरपी साठी त्यांचं काही कोरिलेशन आहे का, की सिरियल जेव्हा टेलिकास्ट झाली तेव्हा टीव्हीवर बघितली कीच टीआरपी मिळेल, किंवा ऑनलाईन बघितलेलं टीआरपी मिळत नाही, किंवा असं काही त्याचा यूज आहे? सिरियलला कमर्शियली काही फायदा आहे का त्याचा? मला अगदी खरं सांगायचं तर यातलं फारसं माहिती नाहीये, पण बहुतेक जेव्हा अगदी रिपीटचा पण काउंट होत नाही बहुतेक टीआरपी, जेव्हा टीव्हीवरतीच बघितली जाते रिपीट. मी शुअर नाही आहे, मला फारसं माहिती नाहीये, पण जेवढं मी ऐकलं त्याच्यावरनं जी टेलिकास्टची वेळ आहे सिरियलची, त्या वेळेतच जर बघितली गेली तर तो टीआरपी काउंट होतो. हिंदी आणि मराठी मालिका आणि इंडस्ट्री ह्याच्याविषयी आपलं आता बोलणं झालं बोलता बोलता, तर या दोघांच्या मध्ये जी कॉम्पिटिशन आहे किंवा रायव्हलरी आहे त्याच्याविषयी तुम्ही जास्ती काही शेअर करू शकाल का? पुन्हा मी म्हटलं तसं की मी अजून काम केलेलं नसल्यामुळे मी पण प्रेक्षक म्हणूनच बाहेरनच बघतो, पण मुद्दा तोच आहे की हिंदी खूप मोठ्या स्केलवरती आहे, भारतभर त्यांचा प्रेक्षक आहे, आणि मराठीचा महाराष्ट्रापुरताच रीच आहे, किंवा त्यांचा जो पैसा कमवून देणारा किंवा कॉस्ट रिकवर करून देणारा जो प्रेक्षक आहे तो महाराष्ट्रामध्येच आहे. तर तिथे मराठी सिनेमाला जसे मोठे स्टार्स असतात, तर त्यांची जेव्हा फिल्म येणार असेल तर एखादा मराठी सिनेमा आहे जो ज्याचे कदाचित शोजला हाऊसफुल असेल नसेल, पण एक चांगल्या प्रकारे गर्दी होतीये, तर त्याचे सुद्धा शोज काढले जातात. आणि सगळेच्या सगळे शो तुम्ही किती वेळा बघत असाल याला, आपण मॉलला गेलो तिथे थिएटर्सला वगैरे सहज असं बघायला मिळतं की एखाद्या मोठ्या स्टारची फिल्म असेल तर दिवसातले सगळे शो, सगळ्या स्क्रीन्सचे सगळे शो बऱ्याचदा दिलेले असतात त्या फिल्मला. तर मग अशा याच्यात मराठी सिनेमानी मग कमवायचं कुठे? त्यामुळे मग ते खूपच बघायला मिळतं बाहेरनं की मराठी सिनेमाला थिएटर्स मिळण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे. आपण तुम्ही काम करत असलेल्या मालिकेकडे येऊया आता. पिरियॉडिक रोल आहे तो परत सदाशिवराव भाऊ, माहिती आहे हिस्ट्री सगळ्यांना, महाराष्ट्रात राहणाऱ्यांना विशेष माहिती आहे, चांगल्या वाईट कारणांसाठी दोन्ही माहिती आहे. तर त्या रोलसाठी तुम्ही कशी तयारी केली, किंवा पिरियॉडिकसाठी साधारण कशी तयारी करावी लागते किंवा काय? खरं सांगू का, मी तयारी अजिबातच काही केली नव्हती, कारण माझं मला वाटतं 19 ऑगस्टला वगैरे आमचं काहीतरी शूटिंग सुरू झालं, आणि माझं 15-16 ऑगस्टला कास्टिंग फायनल झालं होतं, त्यामुळे अगदी 4 दिवसाचाच गॅप होता. त्यामुळे त्याच्यात तयारी अशी काहीच केली नव्हती मी. बेसिकली इतिहास माहीत असल्यामुळे फक्त एवढं होतं की कॅरेक्टर माहीत होतं काय आहे, किंवा त्याचे कोणाशी कसे संबंध आहेत, कोणाशी काय संबंध आहे ते माहीत होतं. त्याच्या पलीकडे 4 दिवसात वेगळी काय, कारण लोकांना असं वाटतं की मग तलवारबाजी शिकलं किंवा घोडेस्वारी, मला काही येत नाही याच्यातलं. तर तशी काहीच तयारी केली नव्हती, किंवा मी तेव्हा खूप बारीकही होतो. नंतर मग जरा त्यांनी सांगितलं की थोडा व्यायाम करून ते पण नंतर सुरू झाल्यानंतर केलंय. त्यामुळे पहिला 1-1.5 महिना अगदी काम करत असतानाच चाच पडण्यात चालू होतं. पुन्हा वीरेन सर जे आमचे स्क्रीन प्ले लिहितात आणि प्रोड्युसर आहेत, तर त्यांनी मला वाटतं 4थ्या-5व्या दिवशी सगळ्या ऍक्टर्सला एकत्र बसवलं आणि त्यांना प्रत्येकाचं कॅरेक्टर काय आहे किंवा त्याचा प्रवास कसा असणार आहे ते सांगितलं प्रत्येकाला, आणि कोणाचे काय कसे रिलेशन्स आहेत, एखाद्या कॅरेक्टरचा ग्राफ कसा असणार आहे, प्रोग्रेशन काय आहे, त्याचा फायदा झाला. ते तेवढंच तयारी आहे असं सांगतो. तुमच्या मालिकेविषयी बोलतोच होत आपण, तर स्वामिनी मधल्या सहकलाकारांच्या विषयी तुम्ही काय सांगा? आणि खूपच कमाल आहे, जेन्युइनली कमाल आहे सगळे. म्हणजे उगाच असं कॅमेऱ्यासमोर खोटं खोटं बोलायचं म्हणून नाही, पण खरंच छान आहेत सगळे. आणि मेजॉरिटी जे आहेत ते सगळे एकाच वयाचे आहेत, साधारण 1-2-3 जण सोडले तर सगळे एकाच वयाचे आहेत. त्यामुळे एक जी पटकन मैत्री होते ना आपल्या वयाच्या लोकांमध्ये, तर ती खूपच छान झालेली आहे. मैत्री खूपच छान आहे सगळ्यांमध्येच. आणि जे सिनियर्स आहेत, ऐश्वर्याताई असेल, अमोल दादा असेल, अनिल गवस आहेत, गुरु काका आहेत, तर ते पण त्यांच्यातलं असं कोणीच नाही की अरे आम्ही सिनियर आहे मग आमच्याही तुम्ही ज्युनियर्स सारखं बोला किंवा एक आमची अदब राखून बोला, आमच्या डिस्टन्स ठेवा, आमचा तसं कोणीच नाही. खूपच चांगले आहेत सगळे. त्यामुळे त्यांच्याशी पण ऑब्व्हियसली रिस्पेक्ट आहेच, पण तरी कुठे ना कुठे मित्रत्वाचंच नातं आहे त्यांच्याशी पण.
आणि तो एक वेगळा कम्फर्ट झोन तयार होतो मग. आणि फक्त कलाकारच नाहीत, बाकी मग डिरेक्टर असतील किंवा प्रोडक्शन मधले असतील, कॅमेरा डिपार्टमेंटचे आहेत, सेटिंग डिपार्टमेंटचे आहेत, ते पण मित्रच आहेत सगळे. अगदी स्पॉट दादा जे आहेत आमचे त्यांच्याशी पण छान मैत्री आहे. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन तयार होतो तिथे काम करताना. तर फक्त कलाकार नाही, सगळीच लोक खूप छान आहेत त्या युनिटमधली. मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं, जेव्हा आपण सायकोलॉजिकल लेवलवरती अभिनय क्षेत्र याविषयी बोलत होतो की छंदांचा फार उपयोग होतो. तर आपण तुमच्या छंदाकडे येऊया आता. उर्दू भाषा, त्याची आवड कशी निर्माण झाली? आवड असं खरं तर मी कव्वाल्या वगैरे ऐकायचो आधी. नुसरत फतेह अली खान कळायचं नाही फारसं, पण खूप छान वाटायचं ऐकायला. तर मी खूप ऐकायचो त्यांचं. आणि गालिब थोडंफार वाचलं होतं. त्याच्यानंतर ती सिरीज जी आपल्या गुलजारांनी केली होती सिरियल, ती बघितली होती. त्यामुळे थोडी माहिती होती. आवडायचं जेन्युइनली आधीपासून. आणि नंतर मी जेव्हा असा विचार केला की मी अगदी मराठी माध्यमातच शिकलोय, शाळा पण, मित्र माझे सगळे मराठी, घरी मराठीच बोलतो. त्यामुळे मराठीच हे होते. हिंदी माझी खूपच वाईट होती. अगदी शाळेमध्ये पण मी पूर्ण संस्कृत घेतलं होतं, मी हिंदी घेतलंच नव्हतं. त्यामुळे मराठी माझी खूप वाईट होती. आणि समहाऊ आपण बघतो की पंजाबी लोक आहेत ज्यांच्या हिंदीला पंजाबी ॲक्सेंट येतो, तर ती चालते आपल्याला. किंवा बिहारी लोकांचा याला भोजपुरी ॲक्सेंट येतो हिंदीला. दिल्लीच्या लोकांना तो एक वेगळा हे येतो. प्युअर हिंदी असं काही नाहीच आहे. पण जेव्हा मराठी लोकांचा मराठी हेल किंवा मराठी ॲक्सेंट येतो हिंदीला, तर तो मराठी लोकांना पण चुकीचा वाटतो आणि इतरांना पण तो खूप खटकतो. किंवा त्याला गावठी म्हणणं वगैरे चुकीचंच आहेच ते, पण ते आहे म्हणजे. आणि मला हिंदी पण माझी सुधारायची होती, कारण अजिबातच मला हिंदी यायचं नाही. तर त्याच्यात मग कुठेतरी उर्दू वाचायला वगैरे सुरू झालं. उर्दू अशी काही फार वेगळी नाही आहे हिंदीपेक्षा, मुळात भारतातलीच भाषा आहे ती. त्याच्यामुळे उर्दू वाचायला सुरू झालं. मग ते खूप आवडायला लागलं. गझल असेल किंवा नज्म असतील. गझल सुरुवातीला जास्त वाचायचो, ऐकायचो. मग त्याच्यात असं झालं की जसं आपण आता एखाद्या काव्याच्या बाबतीत असेल की त्या जास्त समजून घ्यायचं असेल तर त्याचा थोडा अभ्यास केला, किंवा त्यातलं व्याकरण जसं पूर्वीच्या काळी असायचं जे आपण सुभाषित वगैरे म्हणतो, तर त्याच्यात फक्त थॉट असतोच, थॉट महत्वाचाच असतो. पण त्याच्यात जी व्याकरणामध्ये गंमत केलेली असते की यमक कशा पद्धतीने जुळवलंय, किंवा कुठला एक मीटर किंवा कुठला अलंकार वापरलाय त्याच्यामध्ये, आपण ज्याला वृत्त म्हणतो, तर त्या वृत्तात तो थॉट बसवण्यासाठी काय केलंय, तर ते पण कळलं की अजून त्याचा आनंद घेता येतो. तर मग त्यासाठी मग उर्दूतलं काही शिकता येतंय का असा माझा प्रयत्न चालू आहे. आणि मग तसं करता करता मग ऐकता मग जॉन एलिया ऐकला, गालिब वाचला, अशा याच्यामध्ये ते खूप आवडायला लागलं. असं ते खूपच होत गेलं, मग पॅशन झालंय. मग शास्त्रशुद्ध शिक्षण काही घेतलं आहे का? शास्त्रशुद्ध असं नाही घेतलंय मी शिक्षण, किंवा कोणी उस्ताद करून त्याच्याकडे जाऊन शिकलोय वगैरे असं नाहीये. पण पुस्तकांमधून व्याकरणाची पुस्तकं आहेत माझ्याकडे, किंवा त्याच्यातनं शिकण्याचा प्रयत्न करतोय, किंवा कोणी जाणकार असेल त्याला दाखवून की त्याच्यातनं. मेन माझा फोकस आता थॉटवर असतो की जे मला कव्वालीतनं मिळालंय खरं तर, की खूप एक्सप्लोअर करतात एखादा विचार, खोलवर जाऊन त्या गोष्टीतलं एक्सप्लोअर करतात ते. तर ती खूप छान गोष्ट आहे, ती मला खूप सवय लागली, ते आवडतं पण मला आता. त्यामुळे माझं जास्त लक्ष त्याच्याकडे असतं. त्यामुळे ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत किंवा शास्त्रशुद्ध जर कुठे घ्यायचं असेल, मी नक्कीच आता प्रयत्न करेन, पण अजून तसं काही घेतलेलं नाहीये. व्याकरण जे आहे त्याचं ते मी पुस्तकांमधनं शिकण्याचा प्रयत्न करतो. व्याकरणाची पुस्तकं आहेत गझलसाठी वगैरे, पण नज्मला जी कविता जो आहे त्याच्यामध्ये त्याला तसं व्याकरणाचं असं फारसं हे नसतं. तुम्ही मुक्त छंदातही लिहू शकता. गझल हा जो प्रकार आहे त्यालाच व्याकरणाचा फारसा संबंध आहे. आणि मग दुसरं त्याच्यात येतं की शब्द संपदा जे आपण म्हणतो, किंवा हिंदीमध्ये व्होकॅब्युलरी ज्याला म्हणतात, तर ते तर वाचूनच वाढते. जसं मराठीचं होतं की खूप कादंबऱ्या वाचल्या की वाढत जातं आपोआप, तशाच पद्धतीने हेच आहे, ते तशाच पद्धतीने मी बिल्ड करतो. तुमचा आवडता काव्यप्रकार कुठचा उर्दूतला? माझं खरं तर नज्म आहे सगळ्यात. कारण मला ज्याला आपण म्हणतो नॅचरल वे ऑफ एक्सप्रेशन म्हणून झालं की
गझलचं कसं आहे की त्याला त्याच्या मीटरमध्ये असेल किंवा त्याच्यात त्या रदीफ काफिया त्याला असं सगळं त्या नियमांमध्ये त्याला बसवून ते करावं लागतं. नजमला तसं काही नसतं, ते मुक्त आहे, आझाद त्याच्यात आहे ते सगळं. तुमचा थॉट महत्वाचा आहे त्यामुळे मला खरं तर जास्त नजम जास्त आवडते. एक्सप्रेस व्हायला जास्त स्कोप नजमामध्ये आहे असं नाहीये, पण गझलला तो थॉट बसवण्यासाठी खूप ट्रिकी येते. हा, म्हणजे टेक्निकली खूप विचार करावा लागतो, जे शिकतोय म्हणजे मी अजून कदाचित, म्हणून मला ते थोडं अवघड वाटतं. आत्ता उर्दू शिकताय, उर्दूचं तुम्हाला आवड पण आहे, तर उर्दू मध्ये आवडते शायर कोण? गालिब तर आहेच, त्यानंतर जॉन एलिया आहे, फैज आहे. अजून आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक तहजीब हाफी नावाचा पाकिस्तान मधला शायर आहे, तो त्याचं मला खूप आवडतं. एक औरंगाबादचे पण एक आहेत, माझं पटकन आता नाव आठवत नाहीये. असे काही आहेत आवडते शायर. उर्दू भाषेची आवड आहे, शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचं आहे तुमच्या मनामध्ये, तर मग उर्दू भाषेमध्ये भविष्यामध्ये काही योगदान करण्याचं तुमच्या मनात आहे का? नाही, अजून तेवढ्या दर्जाचं काही झालेलं नाहीये, त्यामुळे अजून तो विचार नाही केलाय मी. पण हे नक्कीच आहे की मला जितक्या जास्ती माझ्या आत्ताही ओळखीतल्या लोकांपर्यंत जितक्यांपर्यंत पोहोचवता येईल की अरे हे पण खूप छान आहे, हे तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे, ते मी करतोच आता माझ्या लेवलवर जेवढं काही शक्य आहे. कारण मुळात कसं आहे की आपल्या उर्दूकडे बघण्याचे खूप वेगळे काहीतरी दृष्टिकोन आहेत की मुसलमानीच भाषा आहे किंवा मुसलमानांचीच भाषा आहे वगैरे, असं काहीतरी त्याला वेगळं एक हे आहे. त्यामुळे आपण खूप धर्माचे रंग दिलेत त्या भाषेला. तर तसं काही नाहीये, ती भाषा म्हणजे फक्त मीडियम ऑफ एक्सप्रेशन आहे, त्याला कुठला धर्म जात काहीच नसतं. तर माझ्या लेवलला जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, आणि उर्दू भाषाच अशी आहे ना की ती कोणालाही प्रेमात पाडेल. रादर कुठलीही भाषा तशीच असते, तुम्ही त्याचं वाचायला लागलात त्या भाषेतलं छान छान साहित्य की ती खूपच इंट्रिगिंग असते. उर्दू विषयी आपण बोलतोय, तुम्ही उर्दूमध्ये तुम्हाला आवडणारा शायर याविषयी पण सांगताय, तर एखादा शायर आणि त्याचा शेर अर्थासहित जर तुम्ही सांगू शकत असाल तर. एक पिक करणं खूप अगदीच अशक्य आहे, पण काही जे माझ्या लक्षातही आहेत, माझं जरा लक्षात ठेवण्याचा खूप प्रॉब्लेम आला, स्वतःचंही लक्षात राहत नाही. पण जॉन एलियाचा एक शेर आहे. जॉन एलिया फाळणीनंतर पाकिस्तानला गेले काही वर्षांनी, आणि त्याच्यानंतर आयुष्यभर त्यांना अमरोहा जे त्यांचं गाव होतं इथलं, त्याचे कायम त्यांना त्रास होत राहिला त्या आठवणीने, आणि गेले आले नाहीत परत ते, पण त्यांना खूप त्या गोष्टींनी आयुष्यभर ते मिस केलं त्यांनी त्या गावाला. तर त्यांचा एक शेर आहे की इस समंदर पे तिष्णा काम हूं मैं, तिष्णा काम मी खूप तहानलेला आहे. इस समंदर पे तिष्णा काम हूं मैं, बान तुम अभी बह रही हो क्या. तर बान ही त्यांच्या गावातल्या नदीचं नाव आहे. तर आता पहिल्यांदा त्याचा जो आपण म्हणू की अगदी वरचा लेअर अर्थ असा आहे की समुद्राच्या काठावर उभा आहे मी, पण तरी मी तहानलेलाच आहे. बाण तू अजूनही वाहतेस का, तू जी माझ्या गावातली नदी आहेस तू अजूनही वाहतेस का. तर आता जसं मी म्हटलं की कवितेची गंमत ती असते की तुम्ही कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघता, कुठल्या चष्म्याने बघता, तुम्ही त्यातनं काय अर्थ काढता हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. त्याचा असाही अर्थ निघू शकतो की बाण हे जर आपण एक मेटाफोर म्हणून बघितलं की अशा गोष्टी ज्या तुम्हाला खरंच आनंद देतात. असं असू शकतं की लहानपणाचं कदाचित ज्या घरात तुम्ही लहानाचे मोठे झालात ते घर खूप छोटं असेल, फारसं छान नसेल, पण ते घर तुमच्यासाठी खूप स्पेशल असतं. आणि समुंदर जर की आता तुम्ही खूप श्रीमंत झालात, एका मोठ्या महालात राहत आहात, पण त्या घराची आठवण येते. तर अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही कितीही काही अचीव केलं तरी काही ज्या खूप साध्या असतात किंवा ज्या तुम्ही सोडून आलेल्या असतात काही अचीव करण्यासाठी, काही गोष्टी सोडून आलेल्या असतात. तर मग जुने मित्र असतील किंवा काही असू शकतं, तर त्या गोष्टी कायम त्रास देतात आठवणीत. तर समंदर पे तिष्णा काम हूं मैं, बान तुम अभी बह रही हो क्या. जॉन एलिया. शेवटाकडे येतोय आपण गप्पांमध्ये. आपल्या गप्पा रंगल्या आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर आपण शेवटाकडे येताना एक रॅपिड फायर राऊंड, विदिन सेकंड्स तुम्हाला उत्तर द्यायचंय.
पहिला प्रश्न, नाटक की सिरियल? नाटक. सिरियल की मूवी? मूवी. नाशिक की मुंबई? नाशिक. सदाशिवराव भाऊ की अभिषेक? आता अभिषेक. मराठी की उर्दू? मराठी. नज्म की गजल? नज्म. गालिब की जॉन एलिया? हे तो उत्तर नाही. नुसरत फतेह अली खान की गुलाम अली? नुसरत फतेह अली खान. पु ल की बप्पू? पु ल. डॉक्टर काशीनाथ घाणेकर की श्रीराम लागू? श्रीराम लागू. आवडता हॉलिवूड मूवी? मला वाटतं सर गॉडफादर एकच सांगायचं तर. आवडता बॉलिवूड मूवी? मसान एक आवडतो मला खूप. आवडता मराठी मूवी? सध्या तरी कोर्ट खूप आवडला मला. देऊळ आहे. आवडता हॉलिवूड ऍक्टर? डॅनियल डे लुईस. आवडता बॉलिवूड ऍक्टर? इरफान खान. आवडते मराठी ऍक्टर? श्रीराम लागू. तुम्ही सांगताय जसं तुम्ही अजूनही स्ट्रगलर आहात. जरी तुम्ही एका मध्यमवर्गीय फॅमिलीतनं आलात आणि इथपर्यंत पोहोचलात तरी अजून तुमचे स्ट्रगल पुढे आहेत. तसे तुमच्यासारखे अजून होतकरू तरुण आहेत की ज्यांना यायचं इंडस्ट्रीमध्ये पण आता धाकधूक आहे, त्यांना एक तुम्ही काय मेसेज द्या? मी पुन्हा म्हटलं जसं की मी अजून मेसेज किंवा काही हे देण्याच्या लेवलला नाही आहे, पण एवढं नक्कीच सांगू शकतो की खरंच जेन्युइनली खूप आवडत असेल तरच सस्टेन करता येतं. कारण हे असतं की हा मला हे आवडतं याच्यासाठी मी काही करू शकतो, तर सस्टेन करता येतं. बाकी मी अजून काही मेसेज देण्याचा ह्याला अजून नाही आहे. आपण शेवटाकडे आलोय कार्यक्रमाच्या. कार्यक्रमाची सांगता करताना तुम्ही एखादी कंपोज केलेली उर्दू नज्म किंवा शेर जर आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवला? अरे चालेल. मी वाचून नाही करतेस. मगाशी म्हणलं तसं मला स्वतःचंही काही पाठ नसतं. तो नज्म का उन्वान है शोक सभा. टायटल है शोक सभा. हिंदी आहे ही खरं तर जास्त. सुबह तड़के ही फोन आया, वो अब नहीं रही. मैंने मन में कहा ये तो होना ही था एक दिन, मुझे लगा ही था. लेकिन फोन पे मुझे आश्चर्य जताना ठीक लगा. दुख जाहिर हो इसकी भी पूरी खबरदारी ली मैंने. शाम को उसकी शोक सभा है. बड़ी बड़ी हस्तियां आएंगी उसकी शोक सभा में. मुझे क्या पहनना चाहिए? चलो ये तो अच्छा है कि शोक सभा में सफेद ही पहनते हैं. मेरा वो कुर्ता पहन लेता यार, मगर पिछली शोक सभा में वो ही तो पहना था. थोड़ा वक्त मिलता तो शॉपिंग ही कर लेता. खैर, अरे लेकिन वो मरी कैसे? काश खून ही हुआ हो, वरना क्या मजा. वैसे व्हाट्सएप पे उसकी मौत का वीडियो नहीं आया अभी तक. खून होता तो आ जाना चाहिए था. चलो वक्त पे पहुंच तो गया, कुछ मिस नहीं होगा. क्या मुझे भी कुछ बोलना चाहिए शोक सभा में? अरे मगर वो थी कौन? हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, सिख या किसी और की? मेरे बगल में बैठे महाशय या जनाब को हूं, ये जानते हैं शायद. काफी अच्छा भाषण दिया उन्होंने. आखिर में तो फूट फूट के रो पड़े. लेकिन वो मरी कैसे? अरे खून हुआ भाई. फिर दबी आवाज में उन्होंने पूछा, वीडियो देखोगे? एक्सक्लूसिव है सिर्फ मेरे पास, मैंने खुद निकाली है. हाँ हाँ बिल्कुल, सेंड कीजिए ना. इतना पागल दिखता हूं क्या? इसे तो मैं मीडिया में बेचूंगा. चलो वीडियो नहीं तो ना सही. ये अच्छा हुआ कि आंखों देखा हाल तो सुना. कल ऑफिस में मैं तो स्टार रहूंगा. अरे कमबख्त, वो थी कौन ये तो पूछना ही भूल गया. हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, सिख या किसी और की? रुको, कहीं वो मेरी ही तो नहीं थी संवेदना? बहुत खूप. अभिषेक, तुम्ही राष्ट्रसेवक या युट्यूब चॅनल वरती आज आलात. तुम्ही तुमचे विचार मांडलेत. यासाठी मी राष्ट्रसेवक युट्यूब चॅनलकडनं तुमचे मनापासून आभार मानते. आज आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या व्यक्तीसोबत. धन्यवाद.